सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये कार्यरत असणारे क्रीडा अधिकारी ते म्हणजे श्याम भोसले सर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यांचे विद्यार्थी श्याम भोसले सरांचे जे काही विद्यार्थी आहेत त्या संपूर्ण स्पोर्ट्सच्या वतीनं हा निरोप समारंभ घेण्यात आलेला आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे संस्थेचे क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्याम राजाराम भोसले हे 30 जून 2026 रोजी 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत। त्यांचा वाढदिवस व सेवापूर्तीचं औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचं सांगत भोसले यांनी या सत्कारास नम्र नकार दिला। याबाबत आपले मत व्यक्त करताना ते भावुक झाले। यावेळी संस्थेच्या नेहमी ऋणात राहावे याकरिता संस्था पदाधिकारी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुस्तक प्रदान करण्यात आले। यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कराटे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या वतीनं श्याम भोसले यांचा सत्कार करण्यात आला। ओळख असलेल्या भोसले यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे। आज राज्यातील लाखो खेळाडूंचं नेतृत्व करणाऱ्या श्याम भोसले यांच्याबद्दल क्रीडा क्षेत्रात मोठा आदर आणि अभिमान व्यक्त केला जात आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, परीक्षा विभाग व मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे, अकाउंटंट गोरख सोंडकर, कराटे प्रशिक्षक अशोक कदम, अशोक फरगडे, विशाल तरस, अरविंद मोरे, राहुल पवार, किशोर शिंदे, राकेश यादव, योगेश खंडागळे, प्रतीक तरस यांच्यासह अनेक राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते। सरांनी आता सांगितलं की असा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे। सर, महाराष्ट्रामध्ये 4 लाख मुलांचं प्रतिनिधित्व करत असताना काही प्रशिक्षक गेल्या 15 दिवसापूर्वी एकत्र आले। त्यांनी 2-3 लाख रुपये जमा केले आणि नाट्यगृह बुक करण्यासाठी आणि 3000 मुलांचं शिक्षकांचं भोजनाची व्यवस्था केली होती। पण 30 एप्रिलला मी या ठिकाणी मीटिंगमध्ये असं म्हटलं होतं की मला सोंडकर म्हणले कार्यक्रम घ्यायचा आहे, पण संस्थेच्या अध्यक्षांचं निधन झालं, मी असं कार्यक्रम घेणार नाही। आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं 25 तारखेला मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि नियमानुसार मी 30 जूनला रिटायर आहे। 30 जूनला माझा मी कार्यभार संस्था सांगेल त्यांना सुपूर्द करून मला जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण आजपर्यंत नम्रपणे केलेली आहे। मला दिलेलं काम मी पूर्ण केलेलं आहे। कळत नकळत काय चुका झाल्या असेल त्यासाठी मी माफीसुद्धा मागितली, आजही माफी मागतो। या ठिकाणी जीवनामध्ये 3 वेळा रडलो, 3 वेळा रडलो सर। एक आई वडील केल्यावर, दुसरं मोरेसर गेल्यावर, तिसरं दादांच्या वेळी। दादांचा माझा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज वय 58 आहे। संपर्क आला, ते महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि 1999च्या काळामध्ये मी महिलांना का बोलवलं याचं कारण समजलं तुम्हाला। आता माझ्या महिला शिक्षक पण आलेले आहेत। 99च्या दरम्यान मी बजाज टेम्पोमध्ये एक्साईज डिपार्टमेंटला चहा वाटायचं काम करायचो, चहा द्यायचं। आणि त्यावेळी खेळाडू असल्यामुळं एक सवय होती की व्यायाम करायचा आणि मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथं रेल्वे लाईन होती। त्या रेल्वे लाईनचा एक ट्रॅक तुटला होता 1 फूट। ती गाडी मी पाहिली, आता डेक्कन एक्सप्रेस येणार आहे। मी 1 किलोमीटर जाऊन गाडी थांबवली आणि मी कामाला गेल्यानंतर बजाज टेम्पोमध्ये सगळे पत्रकार वगैरे आले आणि माझी मुलाखत घेतली आणि सिटीजन मॅगझिनमध्ये माझी मुलाखत आली की बजाज टेम्पोच्या एका साध्या सेवकाने मोठा अपघात होण्यापासून वाचवलं। त्यावेळी फिरोदिया साहेब, अभय फिरोदिया अमेरिकेमध्ये होते। त्यांनी तिथले जनरल मॅनेजर गुंदेजांना फोन केला की या मुलाला परमनंट करा, पण कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये असल्यामुळं मला त्या ठिकाणी 2 महिन्यांनी कामावून काढलं। मी थोडं वाईट वाटलं। नंतर मला बरेच राजकारणात असल्यामुळे लोक म्हणले तुम्ही विदर्भ नवले साहेबांना भेटा। नवले साहेबांचं आणि अभय फिरोदियांचं खूप चांगलं घरगुती संबंध
आमच्याकडे सकाळी ट्रेन 4:30ला असायची आणि एक 7:30ला असायची. ते 4:30च्या पॅसेंजरने मी दररोज 8 दिवस सकाळी शिवाजीनगर उतरून साठे गादी कारखान्याला जायचो आणि नवले साहेबांना भेटायचो. पण शेवटी फक्त खोटी आश्वासने दिली गेली. मला लक्षात आलं की काही खरं नाही, आपलं गप्प बसावं. त्याच दरम्यान बारामती हॉस्टेलला दादा आले होते. एक माझा मित्र म्हणला दादांना जाऊन भेटा. मी दादांना भेटलो. दादांनी माझी फाईल वाचली. त्यावेळी कृष्णराव भेगडे साहेब तिथं उभे होते, आमदार होते ते. आम्ही तिघंजणच होतो. दादांनी फाईल वाचली. दादांनी जे ते शब्द त्या दिवशी वापरले ते आजही माझ्या मनामध्ये. दादांनी जे शब्द वापरले ते खूप ऐकण्यासारखे होते आणि एखाद्या व्यक्तीला राग येण्यासारखे होते. दादांनी म्हणले, चांगलं काम केलं, पण काही तू देशावर उपकार नाही केले, तर तुला का नोकरी का द्यायची. साहेब इतका राग आला होता की मी फाईल, माझ्या ओरिजिनल कागदपत्र सगळी फाडून टाकली. कृष्णराव भेगडे साहेब तिथं पुरावा आहे. म्हटलं दादा, तुम्ही जरी मला आता परत बोलून घेतलं आणि फुकट नोकरी दिली तरी करणार नाही. आणि त्या दिवसानंतर मी कधी नोकरीच्या मागं पडलो नाही. राजकारणामध्ये असताना मोरे साहेबांची भेट झाली. साहेब सरांनी सांगितलं 2002 नाही 2007ला तिकीट देतो म्हणले. मला इथं घेऊन आलो. दादांचे निधन झाल्यानंतर मला तो शब्द आठवला की दादांनी जे बोलले की कुठलं जर काम केलं समाजाचं तर तुला काहीतरी भेटेल ही अपेक्षा करू नको. मी त्या दिवसापासून कुठलंही काम करताना मला काही भेटावं ही कधीच अपेक्षा केली. हे दादांचा शब्द आहे. दादा कधी पण खरं बोलायचे, स्पष्ट बोलायचे. एखादं काम करो म्हणलं तर करणार, नाही म्हणलं तर नाही करणार. आणि त्या दिवशी मी वहिनींना भेटलो. सर, माझ्या पत्रात मी असं लिहिलं की 4 लाख मुलांना न्याय मिळावा आणि दादांनी शब्द दिलता. एका मिनिटामध्ये वहिनींनी मला पत्र सांगितलं आणि तो प्रोसेस सुरू झाला आहे. आणि दादांच्या आशीर्वादाने आणि वहिनींच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रातील 4 लाख मुलांना न्याय मिळेल. ही जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी बरेच वर्ष आला. ते आमचे 2 सहकारी आहे. हे PCMTमध्ये खेळाडू म्हणून होते, सेवानिवृत्त झालेत. आज या ठिकाणी मी जे सांगतो की मी सोनकर सर तुम्हाला विनंती करतो, माझा हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेऊ नये. माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ह्याच ठिकाणी असा चाला समजू आपण. आणि नियमाने जी संस्थेने जो आदेश दिला मी तो पाळेल. आणि विशेष म्हणजे गाडगे साहेबांनी ज्यावेळी इथं उपाध्यक्ष म्हणून आले त्यांच्या सहकार्याने खूप चांगलं काम झालेलं आहे. आज मी जो काय उभा आहे, या जो विभाग माझ्याकडे दिला होता त्या विभागाला बघताना लोक जरा वेगळ्या नजरेने बघायची पूर्वीची. पण आज तो विभाग गाडगे साहेबांच्या संकल्पनेतून आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन जो झाला, उभा केला आहे, तर जिल्हा परिषदेची लोक बघायला आलती, SSC बोर्डाची लोक बघायला आलती. या ठिकाणी मी माझ्या वतीने आपल्याला पुस्तक देतो, त्याचा आपण स्वीकार करावा आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख आणि रेकॉर्डची जबाबदारी यांच्याकडे आहे असे श्याम राजारामजी भोसले यांचा त्यांचे क्रीडा क्षेत्रातले सर्व सहकारी आणि त्यांच्यासोबत काम करत असणारे विद्यार्थी यांच्या वतीने हृदय असा या ठिकाणी एक सत्कार सोहळा झालेला आहे. श्याम भोसलेंची इच्छा होती की संस्थेने माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम घेऊ नये, कारण आदरणीय दादांचं दुःख झाल्यामुळं सत्कार मी स्वीकारणार नाही. आणि म्हणून मोजक्या क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्यासोबत काम करत असलेल्या ते काही सहकारी आणि विद्यार्थी यांच्या सोबतीने हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने, आदरणीय दादांच्या वतीने, आदरणीय वहिनींच्या वतीने रिटायरमेंट नंतरचं आयुष्य त्यांचं सुखात समाधान त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना व्यतीत करता यावं या प्रकारच्या शुभेच्छा देतो. श्याम भोसलेंच्या बाबतीत काही गोष्टी सांगायच्या तर रेकॉर्डची व्यवस्था ते बघत असताना आमच्याकडे वरती रेकॉर्ड रूम आहे, त्या ठिकाणी संपूर्ण संस्थेचं रेकॉर्ड त्या ठिकाणी असतं. तर हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि हे सगळं काम करत असताना, त्या फायली लावत असताना जवळपास 4-4.5 हजार फायलीच्या पुढे त्या फायली होत्या. आणि हे सगळं काम करत असताना त्यांच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना सहकारी कोण नव्हतं, असिस्टंट नव्हतं. मी आल्यानंतर एक नियोजन केलं त्या ठिकाणी, प्रत्येक फाईल अपडेट झाली पाहिजे असं काम त्यांच्याकडे जबाबदारी सोपवून दिली.
रोजच्या 100 फाईल झाल्या पाहिजे असं कामाचं नियोजन आम्ही केलं होतं. मला आठवतं त्यावेळेस मला वाटतं 12 किंवा 2012 किंवा 13 साली ते संपूर्ण नियोजनाप्रमाणे संपूर्ण फाईल त्यांनी लावून घेतल्या. त्यानंतर आम्ही ती रेकॉर्ड रूमची अद्ययावत व्यवस्था केली. परत एकदा त्या फाईली व्यवस्थितपणे लावल्या. पेपरला त्यावेळेचे दादाचे शब्द येते की पेपरला नावं येतात, बातम्या येतात आणि आपली एवढी मोठी संस्था आणि पेपरला एकदा सुद्धा बातमी येत नाही, 4-4 महिने बातमी नसते. आणि मग त्या ठिकाणी आम्ही विचार असा केला की सर्वात पहिल्यांदा बातमी येण्यासाठी सगळ्यात पहिला आपला अभ्यासिका आहे. तर अकॅडमिकला वर्ष लागतं, 2 वर्ष लागतात. पण स्पोर्ट्सचा भाग असा आहे की खूप विद्यार्थी हुरहुररीने या ठिकाणी खेळत असतात. आणि मग या ठिकाणी चर्चा करत असताना त्यावेळेस माहित झालं की श्याम भोसलेंना या क्रीडा क्षेत्रामध्ये खूप इच्छा आहे काम करण्याची, किंवा त्यांना औत्सुक्यपणे त्यांनी स्वतः पण राष्ट्रीय खेळाडूपर्यंत काम केलं होतं किंवा पारितोषिक त्यांनी मिळवली होती. श्याम भोसलेंच्या बरोबर काम करत असताना मग आम्ही संस्थेचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवायचा उपक्रम सुरू केला. आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्याने त्या ठिकाणी बालेवाडीच्या स्टेडियमवरती हे सगळं काम सुरू केलं. तिने हे सगळं काम करत असताना श्याम भोसलेंची सुद्धा या ठिकाणी आम्हाला बालेवाडीमध्ये असू द्या किंवा या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवत असताना खूप मोठी मदत त्या ठिकाणी झाली आहे. त्यावेळेस तर श्याम भोसलेचे मला अजून आठवतंय की 8-8 दिवस हे बिना झोपलेले जायचे. बालेवाडी स्टेडियमवर सतत काही ना काही मिटिंग चालू असायच्या. मग ते आम्हाला येऊन आठवणी करायचे. तर अशा पद्धतीने श्याम भोसलेच्या बाबतीत हे सगळं सांगता येईल. आणि मला आनंद आहे की मला सुद्धा श्याम भोसले सारख्या व्यक्तीसोबत काही वर्ष काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. रिटायर होणारा माणूस पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत सतत बोलत असतो, पण पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काही गोष्टी त्या व्यक्तींच्या बाबतीत या सांगितल्या पाहिजे. त्याशिवाय हे समाजापर्यंत पोहोचत नसतं. आणि म्हणून मला जे सहकार्य श्याम भोसलेंनी या ठिकाणी दिलं, माझी जी इच्छा होती रेकॉर्ड रूम अद्ययावत असायला पाहिजे, स्पोर्ट्समध्ये आपले विद्यार्थी चांगले घडले पाहिजे, दादाच्या इच्छेने हे सगळं काम त्यांनी केलेलं असल्यामुळं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि रिटायर होत असल्यामुळे त्यांना संस्थेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. श्याम राजाराम भोसले हा त्यांची भोसलेंनी आमच्या संस्थेत 27 वर्ष सर्व्हिस केली. इथे त्यांच्याकडं आपला जो याचा शिक्षण असतो रेकॉर्डचा, सगळं रेकॉर्ड जे महत्त्वाचं आहे ते त्यांनी अतिशय उत्तम रीतीने सांभाळलं. त्याच्यामध्ये सुधारणा केल्या, नवीन पद्धतीची तिथं सिस्टीम आणली. आणि त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आहे ना दोघांना की दरवर्षी आमचे 2 मोठे कार्यक्रम होत असतात त्याच्यामध्ये संस्थेमध्ये. एक सायकल रॅलीची असते कॉम्पिटिशन पुणे ते बारामती, आणि त्याचबरोबर आपल्या बालेवाडीला स्पर्धा व्हायच्या तिथे दरवर्षी डिसेंबरमध्ये. आणि सगळी जबाबदारी ते सांभाळायची. सगळे म्हणजे त्यांच्या मदती तर आपली असायचीच मंडळी, पण मुख्य जे आहे ते ओव्हरऑल त्यांचं कंट्रोल असायचं. आणि आम्ही कोणाला विचारतो तिकडे कसं काय यांना बघ, आणि सगळी माहिती द्यायची. प्रत्येक क्रीडा शिक्षकाची माहिती त्यांच्याकडे, त्यांचे सगळे जे क्वालिफिकेशन त्यांचे काय मिळालं ते. आणि इथं संस्थेमध्ये कोणी विद्यार्थ्यांनी जर काही प्रावीण्य मिळवलं असेल तर त्याची सगळी माहिती आमच्याकडं द्यायची ते. आणि त्या मुलाला मग कार्यक्रमामध्ये बक्षीस देणं वगैरे, तर तुम्ही तर पाहिलंच आहे ते. आणि मग सहज 1-2 महिन्यापासून सांगून जातोय मी आता रिटायर होणार आहे बरं का. अरे बाबा तू सहज गमतीनं म्हणतो, पण आम्हाला ते जवळ आलं का हे होतं ना. कालच म्हटलं आता माझं संपलंय मी दुपारनंतर आमची मंडळी येणार आहे, मी संपलं. अरे बाबा एकदम संपत नसतं म्हटलं. हां काहीतरी ते रिलेशन टिकून असतात तुझे आपले कामाचे असतील संस्थेचे असतील. पण हे आमच्या मना पदाधिकाऱ्यांमध्ये काही यांनी तुमचे खेळामध्ये जे प्रावीण्य आहेत ते असतील किंवा स्टाफ असेल, एक याच्यामध्ये घर करून ठेवलेलं असतं ना त्यांनी. म्हणजे समजा ते आले नाहीत 30 तारखेनंतर, तर कधीतरी महिन्यामध्ये असं वाटणार अरे भोसले काय नाही आले असं, किंवा कधी ते कुठे भेटले किंवा फोन करणार येऊन जा. अर्थात आता या निवृत्तीच्या नंतर ते काय करणार आहे ते अजून काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही आहे. पण सगळ्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे काहीतरी त्यांच्यावरती ते चांगलं काम करतील अशा प्रकारची चर्चा होईल त्याच्यामध्ये. आता ते किती आक्षेप करतात
हे त्याच्यावर आहे त्याच्या. आपल्यासोबत अरविंदजी मोरे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काय सांगाल, आज आपण आपल्या जे गुरु आहेत त्या गुरूंचा आज जो निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता आणि आपण सर्वजण उपस्थित होतात, काय सांगाल एकंदरीत? सगळ्यात महत्त्वाचं की सरांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सगळ्यात आनंदाची पण गोष्ट आहे आणि दुःखाची पण गोष्ट आहे. कारण आज सरांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून खूप साऱ्या खेळाडूंसाठी नवीन योजना आखल्या. त्यामधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळामधील जे खेळाडूंना काही करता येत नव्हतं, अशा गोष्टी सरांनी त्यांच्या नॉलेजमधून उपलब्ध करून दिल्या. संघ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळामार्फत त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आज तळागाळातला एक विद्यार्थी हा जेव्हा स्पर्धेत सहभागी घ्यायचा, तेव्हा त्याला कळायचं की त्या स्पर्धेमध्ये काय पद्धतीने डिसिजन्स होतात, वरती गेल्यानंतर काय अडचणी येतील आणि वरच्या पातळीवर इंटरनॅशनल पातळीवर काय पद्धतीने आपल्याला सराव करावा लागेल. तर ह्याचा सराव करण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं एक उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म आम्हाला श्याम भोसले सरांनी उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामार्फत सरांनी फक्त प्लॅटफॉर्मच उपलब्ध करून दिलं नाही, तर त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना, गरीब घरातल्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून आर्थिक निधी पण उपलब्ध करून दिला. त्याला स्कॉलरशिप देण्यात येत होती. राज्य स्पर्धेमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी जात होता, तेव्हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ स्वतः म्हणजे माझे विद्यार्थी माळसकान शाळेमधले, त्यांना 5-5 हजार रुपये निधी, त्यांना येणं जाणं वगैरे सगळा खर्च हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ देत होतं. तर एवढी महत्त्वाची कामं सरांनी आजपर्यंत करून दिलीत आणि एक आपण म्हणतो ना की एक सिस्टम लावणं, एक शिस्त लावणं, की क्रीडा विभागामध्ये जी शिस्त श्याम भोसले सरांनी लावलेली आहे, त्याचा फायदा आता इथून पुढचे जे भविष्यामध्ये खेळाडू घडतील त्यांच्यासाठी नक्कीच फायदा होईल. आणि इथूनच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबतच सरांनी जो वसा आम्हाला दिलेला आहे, आता आम्ही पहिल्यांदा पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये, मी स्वतः म्हाळसकांचा एक माजी विद्यार्थी आहे, तर तिथून जी सुरुवात झाली आहे, तर आज मी म्हाळसकांमध्ये नसलो तरी पण अशी सरांनी एक स्टेज मला उपलब्ध करून दिली की त्याच ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून पण बोलवलं गेलं आणि ती माझ्यासाठी खूप एक अचिव्हमेंट होती की ज्या ठिकाणी मी शिकलो त्याच ठिकाणी मला जर आज प्रमुखपद एक चीफ गेस्ट म्हणून बोलवलं जातं आहे, तर हे सगळं मी श्याम भोसले सरांना हे संपूर्ण त्याचं श्रेय देईल. कारण सरांमुळं आज मी घडलो आहे. सरांमुळं आज माझ्याकडे एक कुडो महाराष्ट्र याचं उपाध्यक्षपद आहे आणि तेही आज सरांच्या गाईडलाईनमुळं मी पुढं चाललेलो आहे. असंच आमची टीम जी आहे ह्या पद्धतीने काम करत राहील. सरांच्या आदेशानुसार, सरांच्या मार्गदर्शनानुसार चांगले खेळाडू घडवणं आणि सरांचं मार्गदर्शन कायम राहो हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि सर जेव्हा आता फ्री झालेत, तर आम्हाला असं वाटतंय की एक त्यांना काम कमी झालं इथलं, आता सर 100% आमच्यावर फोकस करतील आणि नक्कीच आम्हाला समाजातल्या आमच्या टीमला 101% जास्त फायदा होईल. कारण पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांना थोडा वेळ कमी पडत होता आमच्यासाठी, पण आता सरांनी जेव्हा जसं त्याची सेवानिवृत्ती झालेली आहे, तर आम्हाला एवढी अपेक्षा वाढली आमची की सर आमच्यासाठी 101% चांगल्या पद्धतीने, आणखीन चांगल्या पद्धतीने मुलं कशी डेव्हलपमेंट होतील याच्याकडे सर भर देणार आणि आम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणापेक्षा आम्ही उच्च स्तरावर नक्कीच जाऊ, असं मी सरांबद्दल आणखीन एकदा धन्यवाद मानतो आणि थँक्यू. एवढंच बोलून संपवतो.